सुमारे 150 प्रशिक्षणार्थी आलेलो आहोत आणि हा आमचा लढा बेरोजगारांचा आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी या योजनेअंतर्गत आम्ही 1 वर्षापूर्वी सर्व शासकीय आस्थापनेमध्ये लागलो होतो। सुरुवातीला आमचा कार्यकाळ फक्त 6 महिन्याचाच होता, पण आम्ही लढा केला, आंदोलन केले आणि 5 महिन्याचं आणखी आम्हाला मुदतवाढ मिळाली, तर आमचं टोटल 11 महिन्याचं झालं। आता तेही 11 महिने संपत आले। आता शासनाला आम्ही विचारत आहोत की आता आम्ही करायचं काय। आता शासन काय करते, 11 महिन्याचं एक प्रमाणपत्र देत आहे, पण त्या प्रमाणपत्राच्या खाली अशी एक नोट लिहिली आहे की ह्या प्रमाणपत्राचा उपयोग कुठेही शासकीय आस्थापनेमध्ये प्राधान्यक्रम देण्यासाठी होणार नाही। मग आम्ही त्या प्रमाणपत्राचं करायचं काय साहेब? म्हणजे निवडणुकीच्या वेळेस जे आश्वासनं दिले होते तर शासनाने तुमची फसवणूक केली का असं वाटतं? नक्कीच सर, शासनाने आमची फसवणूक आणि केली। तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे या आंदोलनाच्या माध्यमातून? निवडणुकीच्या पूर्वी शासनाने खूप साऱ्या योजना जाहीर केल्या, त्यामध्येच आमची ही योजना होती। त्यावेळेला भाषणामध्ये आमचे तत्कालीन मुख्यमंत्री सांगत होते की देशातलं पहिलं राज्य आहे बेरोजगारांना नोकरीचं प्रशिक्षण प्लस त्यामध्ये त्यांचं स्टायपेंड म्हणजे भत्ताही देणारं पहिलं राज्य आहे। आणि आता तेच शिंदे साहेब सध्या तरी या विषयावर काहीही बोलताना दिसत नाहीत। म्हणजे आमची नक्कीच फसवणूक झालेली आहे आणि आमच्या मागण्या काही जास्त नाहीत, फक्त 2 ते 3 मागण्या आहेत। आमचं जे विद्यावेतन आहे सर, आम्हाला 10,000 ते 5-5 महिने होते। आज माझं विद्यावेतन 5 महिन्याचं रखडलेलं आहे, तर मी त्या आस्थापनेमध्ये जाऊ कशी? मला जायला पैसे नाहीत, माझी परिस्थिती काय फार चांगली नाही। माझे मिस्टर साधारण मजुरी करतात, आमचं विद्यावेतन तत्काल मिळावं। आणि आमच्या रोजगाराचं काय सर? 11 महिने तुम्ही तर चुनावी जुमलाच खेळला की 11 महिन्याचं आम्हाला दिलं आणि तुम्ही 5 वर्षासाठी परमनंट झाला, पण आमच्या रोजगाराचं काय साहेब? आम्हाला रोजगार द्यावा। आम्ही काय परमनंट करा म्हणत नाही, फक्त आम्हाला त्या आस्थापनेतून काढून घरी बसू नका। आमचं जे विद्यावेतन आहे 10,000 आहे, त्यात थोडं 10-20% वाढ करा आणि आम्हाला ते वेळेत देण्यात यावं आणि आम्हाला मात्र घरी न बसवता आम्हाला कायमस्वरूपी रोजगार दर 11 महिन्याने आमचं कॉन्ट्रॅक्ट करावं आणि ते रिन्यू करत जावं, पण आम्हाला घरी बसवण्यात येऊ। शासनानं तुमच्या मागण्या आंदोलन करूनही पूर्ण केल्या नाही, तर पुढील तुमचा पवित्रा काय राहील? हे बघा, आतापर्यंत सुमारे 7 ते 8 महिन्यात आमचे 10 ते 12 आंदोलनं झालेत सर। ही उपोषणं झालं, आंदोलनं झाले, बरंच काही झालं। तर आज आम्ही आता इथं बसलेलो आहोत। महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो प्रशिक्षणार्थी येथे दाखल झालेले आहेत आणि आम्ही हा लढा अतिशय तीव्र करणार आहोत। आमचं शेवटचं आंदोलन आहे, जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघणारच नाही, असा निर्णायक आणि लढाऊ पवित्रा आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे आता GR द्यावंच लागेल शासनाला, नाही तर आता मिनी मंत्रालय जे म्हणतात की नाही, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्याच आहेत। जर शासनाने आम्हाला आता ओळखलं नाही आम्ही कोण, ते आम्ही पुन्हा त्यांना लक्षात ठेवणार नाही की तुम्ही कोण। आम्हाला फसवणारे नेते एवढंच आम्ही तुमची ओळख ठेवू। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या प्रत्येक भाषणामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ असा उल्लेख करतात, मात्र मग लाडक्या बहीण आणि लाडक्या भावाच्या मागण्या जर पूर्ण केल्याच नाही तर तुमचा आक्रमक पवित्रा तुम्ही कशा स्वरूपात दाखवणार? आता सध्या तरी सर शांततेच्या स्वरूपातच आंदोलन चालू आहे।